श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे, फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे। आणि मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, घेरू नका। सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडते, परंतु आपण दरेगावला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही। मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे। तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा। या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे। मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला, हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यां अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती, गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या। अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी। आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला। नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील। पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं, हा द्रोह आहे, द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह, हा द्रोह आहे, द्रोह। सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत हा त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या। ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे, किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही, पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे। आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील।